तुमच्या ग्रुपमध्ये सर्वांची चर्चा झाली पाहिजे. इतर सहभागीद्वारे सुलभ कोऑर्डिनेटर तुम्हाला मिळणार आहोत, मी आणि मॅडम, कारण मानसी मॅडम समोर नाही. उपक्रमांचे प्रात्यक्षिक कसे करावे तुम्हाला करून बघायचं ना प्रात्यक्षिक समोर. उपक्रम सादरीकरणापूर्वी म्हणजे जेव्हा आपण उपक्रम ऍक्च्युली घेणार त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं बघा. उपक्रमाचा उद्देश पहिले समजून घ्यायचा आहे. घेतलं पुस्तक लगेच शिकायचं करायचं नाही. उपक्रमाचा उद्देश पहिले समजून घ्यायचा. त्या उपक्रमातून त्या मुलांमध्ये आपल्याला काय रुजवायचं आहे त्याचा उद्देश समजून घेतला की आपला रस्ता सगळा कचरा साफ करून आपलं सगळं समजतं. वेळेचे नियोजन करायचे. टाईम सगळ्यांना लिमिटेड आहे. टाईम बघायचा आहे कारण प्रत्येकाची टर्न येणार आहे. आवश्यक साहित्याची जुळवाजुळव. जर तुम्ही एखादा टॉपिक घेतलाय त्या टॉपिकला तुम्हाला जर काही साहित्य दाखवायचं असेल तर ते तुम्हाला संडे मिळतोय तर तुम्ही ते करू शकता. शिक्षकांसाठी उपक्रमाचं नाव आणि त्या उपक्रमाच्या पायऱ्या की त्याच पायऱ्याप्रमाणे आपण आपलं जे पाहिजेपूर्ण उपक्रम त्या पायऱ्याप्रमाणे आपण आणि सुलभ आपण काय करायचं आहे त्यामध्ये ऑलरेडी लिहिलं आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते की आपलं हे कोणतं एक स्ट्रक्चर वे आपल्याकडे ऑलरेडी काय आहे संरचित कृती आपली ऑलरेडी आपल्याला सांगितलं की कसं करायचं आहे. आपल्याला तसंच करायचं आहे. ऑलरेडी दिलेलं कसं त्याच्यामुळे जे दिलंय ना त्याचा सराव करावा लागतो. मनाने असतं तर आपल्याला सरावाची गरज पडली नसती. म्हणजे आहे तसं सराव करावा लागणार आहे. उपक्रम सादरीकरण दरम्यान ज्यावेळेस तुम्ही उपक्रम सादरीकरण पाठ शिकवत नाही आपण उपक्रम सादर करतोय तर त्यावेळेस कसं करणार आत्मविश्वासाने उपक्रम घ्यावा. ज्या इयत्तेचा उपक्रम निवडला आहे त्या इयत्तेतून विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेऊन संवाद करावा. त्यांच्या प्रतिक्रियेनुसार आवश्यक असेल तरच बदल करावा. ग्रुप केले. समजा मी पहिलीचं उपक्रम घेते तर माझे विद्यार्थी सगळे पहिलीचे पाहिजे. तुम्ही सुद्धा टर्न करून घ्यायचं पहिलीमध्ये. पहिलीचे विद्यार्थी जे जे आपल्याला ज्या ज्या त्रास देऊ